अंकितच्या आईने रागात म्हटले, "काय आहे ना, हे तुमच्यावर बेतले नाही म्हणून तुम्ही सहज बोलू शकता." तेवढ्यात ग्रुपमधले सगळेच अंकिताच्या आईकडे पाहत विचारू लागले, "पण काकू, यात प्रियंकाचा दोष काय आहे? तिचा पायगुण चांगला नाही म्हणून तर सगळे झाले. पत्रिका वगैरे कुठे पाहिली, प्रेम करतात म्हणून हो म्हणालो आणि त्याचीच फळं आज भोगत आहोत." प्रियंकाकडे पाहत अंकितची आई म्हणाली, "आता एक काम कर, इथून निघून जा. माझ्या मुलावर तुझी नजरही पडायला नको. एकुलते एक बाळ माझं आज तुझ्यामुळे असे निशब्द पडले आहे." यावर अंकितचे आई बाबाला रोखत म्हणाले, "अगं, पण त्यात तिची काय चूक? तिला थोडेच माहिती होते की कसे होणार आहे. तू पहिली शांत हो, उगीच काहीही बोलू नकोस. मला जे सांगायचे मी सांगितले आणि तुम्हाला जर तुमचा मुलगा बरा झालेला हवा असेल तर हिला इथून निघायला सांगा." हे ऐकून प्रियंकाच्या बाबांनी प्रियंकाचा हात धरला आणि तिला घेऊन जाणार. एवढ्यात अंकितचे बाबा प्रियंकासमोर येत म्हणाले, "बाळा, आज तुझ्यावर काय बेतले आहे याची मला जाणीव आहे. प्रियंका, मनाला लावून घेऊ नकोस. एकुलता एक मुलगा, आईच्या प्रेमापोटी ती सगळे बोलत आहे." यावर प्रियंका काहीच बोलली नाही. आपले डोळे पुसत आई बाबाबरोबर हॉस्पिटलच्या बाहेर पडली. तिच्या मागोमाग तिचा ग्रुपही आला. ते सगळे प्रियंका काही सांगणार होतेच तेव्हा प्रियंकाच्या बाबांनी गाडी सुरू केली. वाटेत एकही शब्द तिच्या तोंडून फुटला नाही. घरी पोहोचताच तिने आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. प्रियंकाच्या आई वडिलांनाही अंकितच्या आईचे बोलणे आवडले नव्हते. रोखून ठेवलेले अश्रू नकळत बाहेर आले आणि प्रियंकाच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता. आई बाबा धावत दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडण्यासाठी आवाज देऊ लागले. खूप विनवण्या केल्यानंतर प्रियंकाने दरवाजा उघडला आणि आई बाबाने तिला मिठी मारली. तशी ती रडत रडत म्हणाली, "आई बाबा, माझं खरंच पायगुण चांगला नाही का?" आई बाबा दोघांनी तिला गोंजारत म्हटले, "नाही बाळा, असे काही नाही. तू मनाला लावून घेऊ नकोस." "पण आई बाबा, अंकित, हे बघ, आम्ही देवाकडे प्रार्थना करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. आणि बाळा, तू अंकितला भेटायला जाऊ नकोस." "पण बाबा बरोबर बोलतात. तुझे बाबा उगीच तिथे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा आपण इथूनच तो बरा होऊ दे ह्यासाठी प्रार्थना करू." यावर ती काहीच न बोलता गप्प बसली. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. रात्रभर विचाराच्या चक्रात प्रियंका अडकलेल्यामुळे तिची झोप झाली नव्हती. त्यामुळे ती खूप अशक्त जाणवत होती. तरी ती तयारी करून बाहेर जाण्यास निघाली तेव्हा आईने विचारले, "प्रिया, आज नको जाऊ ऑफिसला. खूप अशक्त जाणवत आहेस. सांग त्यांना नाही येत म्हणून. जेवापेक्षा काम महत्त्वाचे नाही." "नाही आई, मी ऑफिसला नाही, हॉस्पिटलमध्ये." हे ऐकून आई चकित होत म्हणाली, "काय? हॉस्पिटलमध्ये?" "अगं, पण." त्या दोघांचे बोलणे बाबाच्या कानावर पडले तसे ती प्रियंकाला रोखत म्हणाले, "हे बघ प्रिया, तू तिथे जाऊ नकोस. उगीच अपमान करून घेण्यापेक्षा न गेले बरे. तसेही तुझे तिथे जाणे काहीच फायद्याचे नाही." "बाबा, माझ्या अपमानापेक्षा मला अंकित खूप मोठा आहे. मी त्याला फक्त पाहून येते, तेवढे मनाला समाधान." त्याचा तो वेदनेने भरलेला चेहरा डोळ्यासमोर सारखा येत आहे. "पण बाळा, तिथे त्याची आई असेल तर त्या तुला काही बोलल्याशिवाय राहणार नाही." "आई काय म्हणतील? त्या अपमान करतील ना? मग करू दे. मी अंकितसाठी काहीही ऐकायला तयार आहे." हे ऐकून बाबा समजावत म्हणाले, "अगं, पण तू त्याला भेटून काय करणार? तुला तो ओळखतही नाही." "बाबा, तो जरी मला ओळखत नसला तरी मी त्याला ओळखते ना. आम्ही चेहऱ्याने परके झालो तरी कुठेतरी मनाने एकत्र येऊ शकतो. तरी पण मला वाटतं की तू तिथे जाऊ नये." "आई बाबा, तुम्ही चिंता करू नका. मी त्याला फक्त लांबून पाहीन आणि परत येईन." असे म्हणून प्रियंका बाहेर पडली. ती गेल्यावर आई काळजीत म्हणाली, "काय होणार हो तिथे? मला तर आत्ताच दडकी भरली." "काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." "पण अंकितच्या आईने परत अपमान केला तर?" "काय सांगू? मला असे वाटते की प्रिया त्या सर्वांची तयारी करून केली आहे आणि तिथे न जाता तिचे मनही लागणार नाही. पाहू काय होतं ते." "होय हो, सगळं कसं मंगलमय घडत होतं आणि हे विपरीत होऊन बसले. देवाने हे सर्व लवकरात लवकर सुधारावे हीच प्रार्थना." "होय,
आपण हेच करू शकतो. आपल्या प्रियाचे सुखाचे दिवस लवकर परतू दे. सकाळची वेळ होती. हॉस्पिटलच्या बाकड्यावर अंकितची आई डोळ्यावर पदर लावून रडत होती. हे पाहून त्याचे बाबा म्हणाले, किती रडशील? रडू नको तर काय करू? हे बघ, मला तुझे दुःख कळतं, पण आपण काहीही करू शकत नाही. तेच तर आपलं दुर्दैव आहे. स्वतःचा पोटचा गोळा आपल्याला विसरला यासारखे दुःख काय असेल? हे बघ, डॉक्टर आपले प्रयत्न करत आहेत. तो लवकर बरा होईल पहिल्यासारखा, आणि मग किती त्या गप्पा मार. तुम्हाला काय वाटतं? मला माहीत नाही की अंकितची स्मरणशक्ती कधी येईल. याबद्दल डॉक्टरसुद्धा काही सांगू शकत नाही. हे बघ, शांत हो. आज आपल्यावर विचारसुद्धा कधी केला नव्हता असा प्रसंग आला आहे, आणि त्याला आपल्याला धीटपणे सामोरे जायला हवे. अहो, पण काय सांगू, माझे कान आई हा शब्द ऐकण्यासाठी किती व्याकुळ झाले आहे. पण तो साधा पाहून हसत नाही, हे ते पाहून मन किती बधीर झाले आहे. हे बघ, त्यात त्याची चूक नाही. तो आपल्याला ओळखतच नाही. मग तो तसाच वागणार ना. आपल्याला त्याला आपलेसे करायला हवे. आपल्याला त्याला परत एकदा हृदयात जन्म द्यावा लागेल, तरच तो आपले हे नाते स्वीकारेल. त्याचे हे बोलणे ग्रुप येता येता ऐकत होता. त्यातला एक जण म्हणाला, बरोबर बोललात काका. अरे तुम्ही सगळेजण? हो काका, आम्ही ठरवले आहे की 1 तास दररोज त्याच्याबरोबर घालवावा, जेणेकरून त्याला काही आठवेल. पण काका, प्रियंका असती तर अधिक मदत झाली असती. तिचे नाव ऐकताच अंकितची आई रागात म्हणाली, नाव नको घेऊस तिचे, आणि तिला इथे बोलवू पण नको. पण काकू, अंकित प्रियंकाशी खूप जवळ होता, आणि त्याचे असे काही क्षण असतील जे आठवून कदाचित त्याची स्मरणशक्ती परत येईल. होताना मग आत्ता नाही आहे. पण काकू, तुम्ही या सर्वाला प्रियंकाला उगीच जबाबदार मानत आहात. त्या बिचारीची यात काहीच चूक नाही. राघव आज माझ्यावर काय कोसळेल आहे याची जाणीव तुला असेल तर त्या मुलीचे नाव माझ्या पुढ्यात घेऊ नकोस. वातावरण तापणार हे पाहून राघवने नमते घेत म्हणाला, सॉरी काकू, नाही घेणार. असे म्हणून ते आत गेले. अंकितचे बाबा काही औषधे आणण्यासाठी गेले होते. अचानक त्याची नजर प्रियंकावर पडली. त्यांनी प्रियंकाला हाक मारली तशी तिने वळून पाहिले. काका, तू इथे काय करतेस? काका, अंकितला पाहायला आली आहे. काकाने बाचकत विचारले. काय पण? काल झालं ते होऊन सुद्धा? काका, काही झालं तरी मी अंकितला विसरू शकत नाही. पण तुला तर माहीत आहे की काकू, मी त्याचे बोलणे ऐकायला तयार आहे. मला फक्त एकदा अंकितला भेटू द्या. तिच्या डोळ्यात तरलेले अश्रू पाहून काका म्हणाले, हे बघ प्रिया, मला तुझ्या भावना कळतात, पण एका आईचं मनही मी नाही दुखवू शकत. म्हणजे काका, माफ कर प्रियंका, तू इथून निघून जा. पण काका, मला फक्त एकदा पाहू द्या. प्रियंका समजवत काका म्हणाले, अंकितच्या आईने सगळ्यांना बजावलं आहे की कोणी तुला इथे बोलवू नये, आणि मीच तुला तिथे घेऊन गेलो तर ती आतून तुटेल. काका, तुम्हालाही वाटते की माझा पैगुण चांगला नाही? नाही बाळा, असं समजूही नकोस. मी नाही मानत या सर्व गोष्टी, पण आत्ताची परिस्थिती पाहत अंकितच्या आईचे मन दुखावणे मनाला पटत नाही. ती मनाने चांगली आहे, पण आईच्या प्रेमापोटी ती तुला खूप काही बोलून गेली जे मला नाही आवडले. आणि माझे मन काका, मीही त्याच्यावर प्रेम करते. माझंही मन आतून त्याला पाहण्यासाठी व्याकुळ झाले आहे. बाळा, तू समजदार आहेस, त्यामुळे सांगतो, निघून जा. नको उगीच तुम्हा दोघांनाही त्रास होईल. अच्छा, म्हणजे तुम्हालाही वाटते की मी निघून जावे तर? ठीक आहे, येते मी. असे म्हणत डोळे पुसत प्रियंका बाहेर पडली. प्रियंकाची आई बाबा दोघेही प्रियंका हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून चिंतेत होते. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. प्रियंकाच्या आईने दरवाजा उघडला. समोर रडवल्या अवस्थेत प्रियंकाला पाहून, काय झालं प्रिया, तू लगेच परत आलीस? आई म्हणून तिने आईला घट्ट मिठी मारली. आईने तिला घरात आणले आणि सोफ्यावर बसवले. दोन्ही बाजूनी आई बाबा बसले. तसे तिने सगळा प्रकार सांगितला. त्यावर बाबा म्हणाले, मी सांगितले होते तुला तिथे जाऊ नकोस, पण जाऊ दे, तू मनाला लावून घेऊ नकोस. बाबांकडे पाहत प्रियंका म्हणाली, पण बाबा, एवढी मी वाईट आहे का?
हे बघ बाळा, सध्या अशी परिस्थिती आहे की आपण शांत राहण्याखेरीज काहीच बोलू शकत नाही आणि करूही शकत नाही. पण आई, मला एकदा भेटू दिले असते तर. प्रिया, तुझ्या भावना मला कळतात, पण आपण नाही काही करू शकत. अंकितची स्मरणशक्ती गेली नसती तर त्याने स्वतः तुला बोलवले असते. पण इथे सगळे वेगळे आहे, त्यामुळे गप्प बसण्याखेरीज आपल्याकडे काहीच पर्याय नाही. हे ऐकून प्रियंका उठली आणि गप्प खोलीत निघून गेली. आई तिला रोखणार तर बाबा म्हणाले, थोडा वेळ तिला एकटे बसू दे. प्रियंका खोलीत आली. तिला पटकन तिचा चेहरा आरशात दिसला. तो पाहून ती म्हणाली, बघ अंकित, काय अवस्था झाली आहे तुझ्या प्रियेची. तू नेहमी माझ्या स्माईलवर कमेंट द्यायचा ना, आज ती स्माईल कुठे हरवली आहे. तुझ्यासारखी अंकित, का मला विसरलास. तू आज तुला डोळे भरून पाहायचे होते, पण नाही पाहू शकले. कधी येशील तू परत, कधी होईल सगळं काही ठीक, काहीच कळत नाही. काही स्वप्ने पाहिलेली पण आरशाच्या तुकड्यासारखी तुटून गेली. परत कधी येतील ते क्षण. एवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग झाली. तिने पाहिलं तर मीराचा व्हिडिओ कॉल होता. तिने लगेच उचलला तर सगळ्या ग्रुपने मिळून तिला कॉल केला होता. त्या सर्वांना पाहताच ती रडू लागली. तिने झालेला प्रकार सांगितला तसे ते सर्व तिला समजावू लागले. त्यांना पण झालेला प्रकार आवडला नव्हता. तिने अंकितला भेटण्याची इच्छा सांगितली तसे मीरा म्हणाली, सॉरी प्रिया, पण काकू बाहेरच असतात आणि त्यांनी आम्हाला बजावले आहे. हे ऐकून ती गप्प राहिली. ते पाहत सौरभ म्हणाला, तरी पण तू काळजी करू नकोस प्रिया, आम्ही काही करून तुझी आणि अंकितची भेट घडवणारच. पण कशी सौरभ. अंकितची आई. तिचा तो चिंतित चेहरा पाहून सगळे म्हणाले, ते तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही पाहतो काहीतरी. असे म्हणून फोन ठेवला आणि प्रियंका आपली आणि अंकितची कशी भेट होईल या विचारात पडली. संध्याकाळची वेळ होती. अंकितचे आई बाबा अंकित असलेल्या रूमबाहेर बाकड्यावर बसले होते. एवढ्यात त्यांना अंकितचे डॉक्टर आणि कोणाला घेऊन येताना दिसले. या डॉक्टर या, असे म्हणून अंकितचे डॉक्टर आणि एका डॉक्टरला घेऊन आत गेले. हे पाहत अंकितची आई म्हणाली, काय झालं हो, नवीन डॉक्टर का आलेत, काही प्रॉब्लेम तर नाही ना. डॉक्टर आत गेले आणि 2 मिनिटातच ते एकटेच बाहेर आले. हे पाहता अंकितच्या आईने त्यांना विचारले, काय झालं डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का. तसे डॉक्टर हसत हसत म्हणाले, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आत्ता डॉक्टर आल्या ना, त्या सायट्रिटिस्ट आहेत, त्या अंकितशी बोलतील. त्याच्या बोलण्यातून काही अंकितला आठवले तर आठवू शकते, म्हणून एक प्रयत्न. पण त्या बाहेर येईपर्यंत तुम्ही आत जाऊ नका. असे म्हणून डॉक्टर निघून गेले. अशीच 15 मिनिटे गेली. अंकितची आई घड्याळावर नजर टाकत म्हणाली, काय हो, काय चालले असेल आत. अंकितला काही आठवले असेल का. अंकितचे बाबा निराश होत म्हणाले, हे बघ, मी काही सांगू शकत नाही, पाहू काय होईल ते. अर्ध्या तासाने त्या डॉक्टर बाहेर आल्या. अंकितचे बाबा काही विचारणार आधी त्या डॉक्टर लगबगीने निघून गेल्या. हे पाहता अंकितची आई म्हणाली, अशा काय त्या डॉक्टर काही विचारले तर न सांगता निघून गेल्या. जाऊ दे, आपण अंकितच्या डॉक्टरांना विचारू, असे बाबांनी सांगितले. तसे ती गप्प झाली व अंकितची डॉक्टरची वाट पाहू लागली. ते रुटीन चेकअपला गेले होते. ते आले तसे दोघेही डॉक्टरच्या केबिनकडे आले. डॉक्टरची परवानगी घेऊन ते आत आले. डॉक्टर त्यांना पाहत म्हणाले, तुम्ही आणि इथे. हो डॉक्टर, माफ करा तुम्हाला डिस्टर्ब करतो, पण एक गोष्ट जाणून घ्यायची होती. त्या डॉक्टर काय म्हणाल्या. डॉक्टर अर्धा तास बोलत होत्या, म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी कळले असेल. यावर डॉक्टर 1 मिनिट गप्प राहिले आणि मग पाहत म्हणाली, हे बघा, त्या काही इमर्जन्सीमुळे गडबडीत होत्या, त्यामुळे त्यांची आणि माझी भेट झाली नाही. पण त्यांनी फोन करून सांगते असा निरोप दिला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. अंकितचे बाबांनी हळूच विचारले, डॉक्टर, फोन नंबर मिळू शकेल का त्या डॉक्टरचा. आम्ही फोन करून विचारतो. नाही नाही, माझ्या विनंतीमुळे त्या इथे आल्या होत्या, त्यामुळे त्यांना उगीच तुम्ही त्रास देऊ नका. मी पाहतो काय ते. डॉक्टरचे बोलणे ऐकून निराश होऊन आई बाबा केबिनमधून बाहेर पडले आणि येऊन बाकड्यावर बसले. काय माहीत पडले असेल हो त्यांना. एकदा कळले असते तर बरे झाले असते. काय सांगू मी, मला काही कळत नाही. पाहू डॉक्टर काय सांगतात. तिथे रूममध्ये बेडवर झोपून अंकित विचार करत होता, देवा, मला काहीच कसे आठवत नाही.
ती 2 माणसे माझी एवढी काळजी घेतात. ते माझे आई-बाबा आहेत असे सांगतात. पण मला काहीच आठवत नाही. दररोज न चुकता 1 तास घालवणारा माझा ग्रुप म्हणून सांगतात. ते पण मला अनोळखी वाटतात. एवढी जीव लावणारी माणसे आहेत, पण मी त्यांना ओळखतही नाही. आणि मगाशी त्या डॉक्टर माझ्याशी भरभरून बोलत होत्या, जसे काही त्या मला पहिलीपासून ओळखत आहेत. त्यांनी मला एकेरी हाक मारली आणि त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून काहीच कळत नव्हतं. काय समजावे? प्रियंका बाहेरून घरी आल्यापासून आपल्या रूममध्ये होती. अर्धा तास गेला तरी ती बाहेर येईना हे पाहून आईने बाबांनी विचारले, "काय हो, प्रिया आल्यापासून आतच आहे." घरी आल्यावरही तिचा चेहरा काही ठीक वाटत नव्हता. "पाहून येऊ का?" "हो, आवाज दे." आईने आवाज दिला, पण प्रियंकाने काही उत्तर दिले नाही. म्हणून आई तिच्या रूमकडे गेली. दरवाजा बंद होता. परत एकदा हाक मारली तसे काही वेळाने दरवाजा उघडला. तिचा रडलेला चेहरा पाहून, "काय झालं प्रिया?" प्रियाने आपले डोळे पुसले आणि ती आईबरोबर हॉलमध्ये आली. "बाबा." पण तिचा असा अवतार पाहून चिंतेत म्हणाली, "बाळा, काय झालं? असं का रडलेला चेहरा झाला आहे? आणि तू आज ऑफिसमध्ये नाही तर कुठे गेली होतीस?" तिने त्या दोघांकडे पाहिले. तसे आई म्हणाली, "बाळा, समजू शकते. तुला अंकितला भेटायला मिळत नाही म्हणून तू निराश आहेस. पण आपण काय करू शकतो? त्याच्या आईने आधीच रोखले आहे आणि आता तर त्याचे बाबाही तुला भेटण्यापासून दूर करत आहेत." हे ऐकून आपले डोळे पुसत प्रियंका म्हणाली, "नाही आई, मी अंकितला भेटून आले आहे." "काय? पण कधी आणि कसे? आणि त्याच्या आईने तुला काही म्हटले नाही ना?" "नाही आई, त्यांना कोणालाच माहीत नाही मी तिथे गेले ते." हे ऐकून बाबा चकित होऊन विचारू लागले, "म्हणजे त्याचे तिथे आई बाबा नव्हते?" "होते बाबा." "मग तू कशी गेलीस?" "आई बाबा, सगळी माझ्या ग्रुपची कमाल." ग्रुपने डॉक्टरांना सगळे सांगितले आणि डॉक्टरांचे पण आभार की माझ्या भावना त्यांना कळल्या. त्यामुळे त्यांनी मला मदत करायचे ठरवले. त्याच्या सांगण्यानुसार मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरचा ॲप्रॉन आणि मास्क लावला आणि त्याच्याबरोबर अंकित असलेल्या रूममध्ये गेले. डॉक्टरही माझ्यासोबत होते. अंकितला त्यांनी मी त्याची मैत्रीण आहे अशी ओळख करून ते निघून गेले. "काय? मग काय म्हणाला? तुला ओळखले?" "नाही बाबा." तो मला पाहून हसला आणि गप्प राहिला. मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलले. कॉलेजमधले किस्से सांगितले. अर्धा तास त्याच्याशी बोलले, पण त्याला काहीच आठवत नव्हते. तो फक्त ऐकत होता. निघतेवेळी फक्त तो मला म्हणाला, "माफ कर, तू माझी मैत्रीण आहेस, पण मी तुला ओळखत नाही आणि तू सांगितलेले क्षणही मला आठवत नाही." आई, त्याला असे बोलताना मला ना पाहून मन भरून आले माझे. माझा अंकित मलाच विसरला. अश्रू डोळ्यात रोखून मी लगबगीने बाहेर पडले, जेणेकरून त्याचे आई-बाबा मला ओळखू नये. तो समोर असून सुद्धा अनोळखी होता असे म्हणून प्रियंका रडू लागली. "हे बघ बाळा, रडू नकोस. आठवेल त्याला, काळजी करू नकोस." असे म्हणून आईने प्रियंकाची समजूत काढली. तशी प्रियंका आपल्या रूममध्ये गेली. तसे बाबा गंभीर होत आईला म्हणाले, "तू तिची समजूत काढली, पण अंकितला कधी सगळे आठवेल हे आपण ठामपणे नाही सांगू शकत. आणि मला तर एक भीती सतावत आहे, ती म्हणजे त्याला काहीच आठवलेच नाही तर." सकाळी 11ची वेळ. अंकित आपल्या रूममध्ये असा पाहत फिरत होता की जसे काही तो त्या रूममध्ये पहिल्यांदाच पोहोचला आहे. "काय पाहत आहेस अंकित? हे तुझेच घर आहे आणि ही तुझीच रूम. हे घे." "काय?" "अरे, तुझ्या आवडीच्या अळूवड्या केल्या, खाऊन तरी पहा." अंकितने त्यातली एक वडी उचलली. ते पाहून आई म्हणाली, "अरे, एकच काय घेतोस? ही डिश घे." अंकितने डिश हातात घेतली आणि एक तुकडा तोंडात टाकला. म्हणाला, "आई, खरंच खूप छान झाली आहे." हे ऐकून आई आनंदात म्हणाली, "हो का? मग अजून आणते तुला. जर आठवले असते तर एवढ्यात तू किचनमध्ये वासनेनेच पोहोचला असतास. पण ठीक आहे, मी आणते तुझ्यासाठी." असे म्हणून आई किचनमध्ये गेली. अंकितने ती डिश टेबलवर ठेवली आणि एकटक त्या डिशकडे पाहू लागला. आई किचनमधून दुसरी डिश घेऊन आली, तरी तो एकटक असे पाहत आहे. यावर आईने त्याला हाक दिली. तसे त्याने आईकडे पाहिले. यावर आई त्याला लागली, "काय झालं अंकित? असं काय पाहत होतास?" "काही नाही आई, ती डिश मला ओळखीची वाटली." हे ऐकून आई उत्साहात होत म्हणाली, "काय? ओळखलंस तू त्या डिशला? तुझी आवडती डिश ती?"
त्याच डिशमध्ये तू काही खात असे म्हणजे तुला सगळे आठवले तर? निराश होत अंकित म्हणाला, नाही, काही क्षणापुरती मला ती डिश आठवली, पण एकटक पाहून आता काही आठवले नाही. जाऊ दे अंकित, तू शांत हो, डोक्याला विचार करून त्रास देऊ नकोस, असे म्हणून आई डोळे पुसत आई रूमच्या बाहेर आली. तिचे ते डोळे पुसणे बाबांनी पाहिले. ते आईला म्हणाले, काय झाले? मी तुला किती वेळा सांगितले आहे की अंकितच्या समोर रडत जाऊ नकोस. नाही हो, लक्षात आहे माझ्या ते सर्व, पण आज झालेच तसे. म्हणजे? आईने डिश संबंधित प्रकार बाबांना सांगितला. तसे ते म्हणाले, हे बघ, जे झालं ते झालं, पण त्याच्यासमोर रडत जाऊ नकोस. आता त्याला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. आपणहून सगळं आठवलं तर बरंच आहे. फक्त आपण त्याच्या निगडीत वस्तू त्याच्यासमोर ठेवू पाहू काय होतं ते. ते एवढ्यात बाबाच्या मोबाईलवर राघवचा फोन आला. त्यांनी तो उचलला आणि ते बोलू लागले आणि म्हणाले, बरं, पण काळजी घ्यावी लागेल की त्याला त्रास होता कामा नये, असे म्हणून फोन ठेवला. उर्वरित भाग उद्याच्या भागात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.